मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नारों को आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। प्रत्यक्ष परब्रह्माने धर्तीवर उतरावे आणि त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी नसावी तर नवलच। जल्लोषपूर्ण भव्य दिव्य अशा मिरवणुकीत ढोल तुतारींच्या गजरात, दिंड्या, पताका, नामगजर यांनी भारावलेल्या वातावरणात जणू जीवनाच्या दुःखरूपी तप्त लाव्ह्यात होरपळून निघत असताना चंद्राचे शीतल चांदणे पडावे असा आल्हाददायक भाव भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता। ही अद्वितीय मिरवणूक निघाली होती दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथे, आणि या मिरवणुकीतील आलिशान आणि भव्य रथात विराजमान होत्या ते म्हणजे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने येथे तब्बल 15 ते 16 हजार भाविक उपस्थित होते। जणू काही या ब्रह्मपुरात भक्तगणांच्या भक्तीचा महापूरच ओसंडून आला असावा। मंडपामध्ये जिथवर नजर जाईल तिथे भाविकच भाविक दिसून येत होते। आदल्या दिवशी यजमान श्री व सौ शिल्पाताई प्रशांत प्रधान यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले होते। मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे मिरवणुकीमार्फत मोठ्या जल्लोषात संत पीठावर आगमन झाल्यानंतर पुरोहितांद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने षोडशोपचारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी 2000हून अधिक भाविकांनी प्रत्यक्ष पादुका पूजनाचा लाभ घेतला, तर काहींनी मानस पूजेच्या रूपाने गुरूंच्या दरबारात आपले प्रेम अर्पण केले। पादुका पूजन झाल्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार श्री विलास भाऊ परब यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन सेवा बजावली। सद्गुरु शक्ती ही परम दयाळू असून भक्त आस्तिक असो वा नास्तिक असो त्यांच्या आयुष्याचे कल्याण करणे हाच त्यांचा ध्यास असतो। म्हणून आपण अनन्य भावे सद्गुरूंनी सांगितलेली भक्ती करावी। नरजन्मात येऊन आपल्या जीवनाचे सार्थक केल्याशिवाय राहू नये असे प्रतिपादन त्यांनी केले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या महान संदेशाचे पालन करत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 26 गरजूंना मोफत शिलाई मशीन्सचे व 51 गरीब शेतकऱ्यांना फवारणी पंपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले। त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। माननीय श्री अशोक नेने, खासदार गडचिरोली चिमूर, माननीय श्री बंटीभाऊ भागडिया, आमदार चिमूर क्षेत्र, माननीय सौ रीताताई कुराडे, नगराध्यक्ष ब्रह्मपुरी, माननीय श्री मनोज भाऊ वटे, नगरसेवक ब्रह्मपुरी। या महानमंगल प्रसंगी 1494 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली व आपल्या मोक्षाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली। सर्व भाविकांनी गुरूंच्या निर्गुण सानिध्यात महाप्रसादाचा लाभ घेतला। भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जरी गर्दी केली तरी सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत येऊन त्यांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले। सेवेकरांनीही आपल्या सेवेत कोणतीही कसर ठेवली नव्हती। संपूर्ण परिसर आनंदमयी भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सांगता आरती करण्यात आली
व परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांनी पुढील प्रवासास प्रस्थान केले. श्री गुरुदेव.